नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये. तर मी आज बनवलेले आहेत हे ऑनियन रिंग्स. कुरकुरीत असे छान ऑनियन रिंग्स कसे बनवायचे, चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इथं 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते असे गोल रिंग्समध्ये ब्रॉड असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याला थंड पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. थंड पाण्यामध्ये घातल्यामुळं त्याला कडकपणा येतो. एका बाउलमध्ये अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, हळद घालायची अर्धा चम्मच, धने पावडर घालायचे आहेत. तुम्हाला जे हवे आहेत ते मसाले ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो आहे. लाल तिखट घालायचं आहे 2 चम्मच, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घाला. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मग पाणी घालून ह्याला एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. ह्याचं घट्ट असं एक बॅटर बनवून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कट करून थंड पाण्यामध्ये जे रिंग्स ठेवलेले आहेत ऑनियन, ते डीप करून घ्यायचे आहेत आणि एक 5 मिनटं ठेवून द्यायचे आहेत. 5 मिनटं ठेवल्यामुळे त्याला छान असं कोटिंग बसतं बॅटर्सचं आणि मग हे आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत. छान असे ब्रेड क्रम्स सगळीकडे लावून घ्यायचे आहेत आणि हे अशा प्रकारे मी हे सगळे रिंग्स बनवते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, हे छान असे रिंग्स मी एका जागी बनवून घेतलेले आहेत आणि ह्याला एक 15 ते 20 मिनटं तसेच ठेवून द्यायचे आहेत आणि 15-20 मिनटं झाल्यानंतर ह्याला गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. छान असे क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असे हे सगळे ऑनियन रिंग्स आपले तळून झालेले आहेत आणि हे तळलेले ऑनियन रिंग्स खाण्यासाठी तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.